आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त ठाण्यातील श्री माऊली मंडळ शाळेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक दिंडीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं। विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीचा जागर करत विद्यार्थ्यांनी संत परंपरेचा वारसा जपत दिंडीत मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। या दिंडीत विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ तसंच वारकरी यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मनं जिंकली। हातात टाळ, भगव्या पताका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा अखंड नामगजर करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली। पारंपरिक अभंग, हरिनामाचा गजर आणि टाळ मृदुंगांच्या तालावर संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला। दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांचे विचार तसंच भक्ती, समता, प्रेम आणि संस्कार यांची ओळख करून देण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि अध्यात्माबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। दिंडीची सांगता शाळेचे विश्वस्त सुधाकर मोरे आणि रमण गोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची आरती करून करण्यात आली। यावेळेला पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रभारी मानसी गोगावले तसंच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसंच शाळेचे विश्वस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम घडवणाऱ्या या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेला आणि आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला।